वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहूया. 2025-26चे विषय आहे इतिहास, इयत्ता 12वी कला आणि 15/10/2025 रोजी ही परीक्षा झालेली आहे. गुण आहेत 50 आणि 2.5 तासाचा वेळ आहे उत्तर लेखनासाठी. एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून याचा तुम्ही अभ्यास करा. सूचना दिलेल्या असतात त्या वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात. 3. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी. ही तिसरी सूचना महत्त्वाची आहे. नवीन प्रश्न म्हणजे जो प्रमुख प्रश्न आहे तो नवीन पानावर लिहायचा आहे. आणि चौथी सूचना आहे उत्तरपत्रिकेत आकृती पेनने काढाव्यात. आकृत्या आहेत, इथे तुम्हाला संकल्पना चित्र काढायचं आहे. यामध्ये ते पेनने चौकटी किंवा आयत चौकोन करायचे आहेत. आपण आता पाहूया 12वी कला शाखेची इतिहास या विषयाची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका. प्रश्नपत्रिका नमुना प्रश्नपत्रिका म्हणून सोडवायची आहे. तुम्ही लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ पण मी तयार करून देईल. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. इथे सूचना दिलेली आहे विधाने पुन्हा लिहा. याचा अर्थ पूर्ण विधान लिहायचं. अचूक उत्तर रिकाम्या जागी लिहून त्याच्याखाली 2 रेषा मारायच्या पेन्सिलने, 1 ओळ सोडायची, मग पुढचं विधान लिहायचं. अशा प्रकारे उत्तरपत्रिका नीटनेटकी लेखन करा. 5 गुण आहेत. क्रमांक 1. दुसरे इंग्रज ब्रह्मी युद्ध टिंबटिंबच्या काळात लढले गेले. पर्याय अ. लॉर्ड अमहर्स्ट, ब. लॉर्ड डफरीन, क. लॉर्ड डलहौसी, ड. ॲशले एडन. क्रमांक 2. इंग्लंडच्या टिंबटिंबने कंपनीला पूर्वीकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला. पर्याय अ. सर जॉर्ज ऑक्झिंडेन, ब. एलिझाबेथ राणी, क. राजकन्या ब्रेगन्झा, ड. दुसरा चार्ल्स. 3. पानिपतचे तिसरे युद्ध मराठे आणि टिंबटिंब यांच्यात झाले. पर्याय अ. इंग्रज, ब. अब्दाली, क. अहमदशहा वंगश, ड. नजीब खान. 4. आर्य समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली. पर्याय अ. स्वामी विवेकानंद, ब. महात्मा ज्योतिराव फुले, क. स्वामी दयानंद सरस्वती, ड. रामस्वामी नायकर. 5. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष टिंबटिंब होते. पर्याय अ. द्वारकानाथ टागोर, ब. व्योमेशचंद्र बॅनर्जी, क. दादाभाई नौरोजी, ड. सुरेंद्रनाथ बॅनर्जी. ब प्रश्न आहे पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 2 गुण आहेत. 2 गट दिलेले आहेत अ आणि ब. ब गटामध्ये एक जोडी किंवा शब्द चुकलेला आहे, तो ओळखायचा, दुरुस्त करून पुन्हा लिहायचा. अ गट आणि ब गट. 1. जॉन के धावता दोटा. 2. सॅम्युअल क्रॉम्प्टन कॉटन जीन्स. 3. एडमंड कार्टराइट यंत्रमाग. 4. जेम्स वॅट स्टीम इंजिन. दुसरा गट अ गट आणि ब गट. क्रमांक 1. कुंवरसिंह लखनौ. 2. नानासाहेब पेशवे कानपूर. 3. राणी लक्ष्मीबाई झाशी. 4. चिमासाहेब कोल्हापूर. प्रश्न दुसरा अ. ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती वा घटना या संबंधीची नावे लिहा. 3 गुण आहेत. 1. ग्रहमाला सूर्यकेंद्रित आहे असे प्रतिपादन करणारा शास्त्रज्ञ. 2. वायकोम सत्याग्रहात भाग घेणारे. 3. पहिल्या महायुद्धातील जर्मनी, ऑस्ट्रिया, तुर्कस्तान, बल्गेरिया या राष्ट्रांचा गट. ब प्रश्न दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. इथे पण विधान पूर्ण लिहायचं आहे. अचूक उत्तर निवडून. 3 गुण आहेत. क्रमांक 1. गॅलिलिओला आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक असे म्हटले जाते. कारण पर्याय अ. त्याने प्रथमच मोठी दुर्बीण तयार केली म्हणून. ब. त्याने आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा शोध लावला. क. त्याने निरीक्षण करणे व सिद्धांत मांडणे अशी तर्कशुद्ध पद्धती रूढ केली. ड. त्याने आधुनिक प्रायोगिक विज्ञानावर मोठा ग्रंथ लिहिला. 2. छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती उभारल्या. कारण पर्याय अ. पोर्तुगीजांना विरोध करण्यासाठी. ब. इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी.
क स्वराज्यात पैसा उभा करण्यासाठी, ड वसाहतवाद्यांना विरोध करण्यासाठी. 3. पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ ही संस्था स्थापन करण्यात आली कारण. पर्याय अ युद्धातील राष्ट्रांना आर्थिक मदत करण्यासाठी, ब युद्धखोर राष्ट्रांना अद्दल घडवण्यासाठी, क जगात शांतता प्रस्थापित करण्याची गरज होती, ड दुर्बल राष्ट्रांचे संरक्षण करण्यासाठी. प्रश्न तिसरा अ. पुढील नकाशाचे निरीक्षण करून त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 3 गुण आहेत. नकाशा आपण पाहूया. हा नकाशा आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा 15 ऑगस्ट 1947चा स्वतंत्र भारताचा हा नकाशा आहे. तुम्हाला इथे स्लाईडवर अस्पष्ट दिसत असेल तर पुस्तकामध्ये नकाशा तुम्हाला पाहता येईल. यावर प्रश्न आपण पाहूया. 1. भारतातील पोर्तुगीजांचे सत्ता केंद्र कोणते? 2. भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील फ्रेंचांचे सत्ता केंद्र कोणते? 3. भारताच्या दक्षिणेकडील असलेल्या राष्ट्राचे नाव सांगा. 3 प्रश्न 3 गुणांच्यासाठी. ब प्रश्न आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. कोणतेही 3 सोडवायचे. 4 पैकी 6 गुण आहेत, म्हणजे एक संकल्पना चित्र 2 गुण आहेत. क्रमांक 1चं संकल्पना चित्र आहे वसाहतवाद फोफवण्याची कारणं, आणि 4 बाण किंवा 4 चौकटी दिलेल्या आहेत. पेनने तयार करायच्या आणि यामध्ये उत्तर लिहायचं. वसाहतवाद फोफवण्याची 4 कारणं लिहा. दुसरं आहे संकल्पना चित्राचा विषय डॉक्टर आंबेडकरांनी सुरू केलेली वृत्तपत्रे. 4 वृत्तपत्रांची नावे लिहायचं आणि असंच चित्र काढायचं किंवा संकल्पना चित्र काढायचं असं पेनने. 3. 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केलेल्या लोकांची नावं लिहायची, नेत्यांची. तर 2 नावं लिहून दिलेली आहेत, कुंवरसिंह आणि बख्त खान, आणि 4 जागा रिकाम्या आहेत, तिथे तुम्ही उत्तर लिहायचं आहे. अशाच प्रकारे चौकटी काढा. 4. गोवा मुक्ती लढ्यातील कार्यकर्ते. 4 कार्यकर्त्यांची नावं इथे लिहायची आहेत. पेनने काढा ती आकृती किंवा संकल्पना चित्र. 5. नाना फडणवीसांनी इंग्रजांविरुद्ध उभा केलेला चतुःसंघ, आणि 4 नावं लिहायची आहेत. अशाच प्रकारे चित्र तयार करा पेनने. प्रश्न 4 टिपा लिहा. कोणत्याही 3. 5 पैकी 3 टिपा लिहायच्या. 6 गुण, म्हणजे 1 टीप लिहायला 2 गुण. 1. युरोपातील धर्मयुद्धे. 2. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध. 3. प्रतिसरकार. 4. निर्वसाहतीकरण आणि 5. राष्ट्रसंघ. कोणत्याही 3 सोडवायच्या. ब प्रश्न पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 2 सोडवायचे. 3 पैकी 6 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. 2. भारतीय सत्ताधीशांना कारताज घेणे गरजेचे होते. 3. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. प्रश्न 5 तुमचे मत नोंदवा. कोणतेही 2 लिहायचे. 6 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले. 2. 1857चे स्वातंत्र्ययुद्ध हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मते पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते. 3. हैदराबाद संस्थानात आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र परिषदांची स्थापना झाली. 6. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 1 सोडवायचं. 2 पैकी 5 गुण आहेत. 1. युरोपातील धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे आणि परिणाम स्पष्ट करा. 2. दुसऱ्या महायुद्धाची कारणे लिहा. 7वा प्रश्न पुढील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 1 सोडवायचे. 2 पैकी 5 गुण आहेत आणि मुद्दे दिलेले आहेत. क्रमांक 1. समाज सुधारकांचे कार्य खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. अ. राजाराम मोहन रॉय. ब. सर सय्यद अहमद खान. क. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि दुसरा प्रश्न 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची कारणे पुढील मुद्द्यांच्या आधारे लिहा. मुद्दे आहेत. 1. धार्मिक कारणे. 2. आर्थिक कारणे. 3. तात्कालिक कारण. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूबकडून आपोआप मिळेल. या चॅनलवर मी इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे सर्व अभ्यासक्रमांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर, बोर्ड प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, वर्षभरात होणाऱ्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका पोस्ट केलेल्या आहेत. पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जरूर पहा. या चॅनलवर 2000पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत.
तुम्हाला पाहायचे असतील तर नक्की एकदा प्लेलिस्ट चेक करा. तुमच्या विषयानुसार व्हिडिओ पहा. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.